वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. आजच्या या टॉपिकमध्ये मी घेणार आहे फंडामेंटल्स. आता फंडामेंटल्समध्ये जे काही व्याख्या आहेत की खूप वेळा येऊन गेलेल्या आहेत, महत्त्वाच्या व्याख्या आहेत, पेपरमध्ये वारंवार विचारण्यात आलेल्या आहेत आणि बऱ्याचशा अशा व्याख्या की तुम्हाला ते माहिती नाहीत. ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर मी भारती तुम्हा सर्वांचे स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या चॅनलला जॉईन झाले नसाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि सोबतच बेल आयकन घंटीलासुद्धा प्रेस करा. तर सुरू करूया आजच्या क्लासला. तर मलावरोधक. आता मलावरोधक म्हणजेच काय, ही व्याख्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अजूनही माहिती नाही. तर मलावरोधक म्हणजेच मलोत्सर्जन, जसे की शौचास होणे, त्यालाच अनियमित असणे आणि मल स्वच्छ, कठीण व शुष्क असणे त्याला मलावरोधक असे म्हणतात. आता ही तुम्हाला समजली असेल डेफिनेशन. मलावरोधक म्हणजेच शौचास होणे, अनियमित असणे किंवा मल हे कठीण आणि शुल्क असणे त्यालाच मलावरोधक असे म्हणतात. दुसरी व्याख्या आहे जखम. अपघात, आघात किंवा इतर कोणत्याही कारणामुळे शरीराच्या त्वचेवर खंड पडणे, कापणे, फाटणे याला सोलवटणे याला जखम असे म्हणतात. आता जखम म्हणजेच पडणे, कापणे, फाटणे, सोलवट पडणे याला जखम असे म्हणतात. हे तुम्हाला समजले असेल. ठीक आहे. आता तिसरी व्याख्या म्हणजेच रायगर. हे कन्फ्यूज करणारी व्याख्या आहे. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अजून समजा माहिती नाही, रायगर हा शब्द कन्फ्यूज करणारा आहे. तर रायगर म्हणजे त्वचेवर किंवा पायाला झालेले काळे पडलेले दुखणे, जसे की त्याला आपण म्हणतो मुकामार, जो फुफ्फुसांशी संबंधित असतो. आता जो मुकामार जो असतो, जसे की पायाला, हाताला कुठेही काळे पडलेले जे डाग असतात, तो कोणाशी संबंधित असतो तर फुफ्फुसांशी संबंधित असतो किंवा रक्तभिसरण संबंधित अडचणीमुळे झालेला असेल त्यालाच रायगर असे म्हणतात. तर रायगर कशाला म्हणतात? जे काळे पडलेले डाग असतात ते फुफ्फुसांशी संबंधित असतात आणि रक्ताभिसरण संबंधित अडचणी निर्माण करतात. तर त्या अडचणी निर्माण करणाऱ्या रायगर त्यालाच रायगर असे म्हणतात. आणि चौथी आपली व्याख्या आहे नाडी म्हणजेच पल्स. नाडी म्हणजेच हृदयाने रक्त पंप केल्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये ज्या धमन्या, आर्टरीज निर्माण होणारी लयबद्ध स्पंदने त्यालाच नाडी असे म्हणतात. आता नाडी म्हणजे ज्यावेळेस हृदय रक्त पंप केल्यानंतर आपले हृदय हे सतत पंप करत राहते आणि ते हृदय पंप केल्यानंतर त्यामध्ये धमन्या जसे की आर्टरीज निर्माण होतात आणि त्या निर्माण लयबद्ध स्पंदने त्याला स्पंदने असे म्हणतात. तर त्या स्पंदनेला नाडी असे म्हणतात, पल्स असे म्हणतात. पाचवी जी व्याख्या आहे ते म्हणजे सेप्सिस. आता सेप्सिस म्हणजे काय, तर सेप्सिस ही एक अशी जीवघेणी वैद्यकीय स्थिती आहे की ज्यामध्ये शरीरात झालेल्या कोणत्याही संसर्गात इन्फेक्शन, शरीराची अप्रतिक्रिया जसे की ओव्हर रिॲक्शन उद्भवते त्यालाच सेप्सिस असे म्हणतात. आता सेप्सिस पाहिलं आपण की हे एक जीवघेणी वैद्यकीय स्थिती आहे की ज्यामध्ये शरीराला कोणतेही संसर्गास इन्फेक्शन झाल्यास त्याला शरीराची अप्रतिक्रिया जसे की ओव्हर कनेक्शन उद्भवते त्यालाच सेप्सिस असे म्हणतात. ओव्हर कनेक्शन म्हणजे ओव्हर रिॲक्शन त्याला असे म्हणतात. रिॲक्शन जास्त झालेले इन्फेक्शनचे ज्यावेळेस रिॲक्शन जास्त होते त्याला ओव्हर रिॲक्शन असे झालेले म्हणतात. तर त्या ओव्हर रिॲक्शनला सेप्सिस असे म्हणतात. तर हे झाले आपल्या 5 व्याख्या 10 मार्क्ससाठी. ठीक आहे. याच्यामध्ये काही अडचण आणि काही कोणताही याच्यामध्ये व्याख्या जर समजली नसेल तर कमेंट करा आणि व्हिडिओला भरपूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आपले जे काही मराठी मित्रमैत्रिणी असतील त्यांनासुद्धा हँडरायटिंग नोट्स प्रोव्हाइड करा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसऱ्या टॉपिकवरती. तोपर्यंत बाय.
थँक्यू.